संगमनेरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व जिल्हा परिषद निवडणुकीत लोक विकास आघाडी देणार पर्याय। संगमनेरमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व समाजसेविका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मीटिंगमध्ये लोकविकास आघाडी हा येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्तम पर्याय म्हणून उभा राहतो आहे। पुढील काळात हा पक्ष कितपत कामगिरी पार पाडतो हे बघणं गरजेचं आहे। यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ औसक यांनी मार्गदर्शन केले व यावेळी छात्रभारती सेनेचे दत्ता ढगे, करण कांडेकर, अजीज भोरा, ॲडव्होकेट गोपीनाथ घुले, ॲडव्होकेट संग्राम जोंधळे, श्रीकांत रहाणे, विजा पाडेकर, मंगेश गुंजाळ, रवींद्र आखाडे, अर्जुन वाळके, अर्जुन वाळे, दत्तात्रय कांडेकर, राज्य औसक, रवींद्र पवार, प्रशांत पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते। लोकशाही समाजवादी राजकारण उभं राहावं यासाठी एक व्यासपीठ तयार करावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून किमान स्थानिक पातळीवर काही शक्ती उभी राहावी या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी या सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आम्ही जमलो आणि त्या दृष्टिकोनातून विचार विनिमय झाला आणि एक लोकविकास आघाडी किंवा लोकविकास मंच अशा नावाने ते मंच तो कार्यरत राहील आणि यापुढच्या सर्व सामाजिक संघर्षामध्ये राजकीय संघर्षामध्ये आम्ही सगळे आघाडीवर राहू। आज देशातली राज्यातली परिस्थिती आपण जर बघितली तर राजकारणात संविधानाचा जो मूलभूत विचार आहे, भारतीय संविधानाचा लोकशाही समाजवादाचा जो विचार आहे, तर तो विचार फक्त नाव घेत आहेत सगळे, प्रत्यक्षात कृतीत मात्र तो कुठल्याच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दिसत नाही। मुळात या विचारावरती काम करत आलेल्या संघटना, राष्ट्रसेवा दल असेल, छात्रभारती असेल किंवा समविचारी सगळे लोक आहेत, तर या लोकांनी एकत्र येऊन आपल्या विचाराचं स्वतंत्र राजकारण उभं राहिलं पाहिजे, जे स्पेसिफिक आपले विचार न सोडता मूल्यांभोवती उभं राहील। यासाठी एक बैठक आज संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। ती बैठक आता नुकतीच पार पडली। या बैठकीच्या निमित्ताने असं ठरलं आहे की येणाऱ्या काळात सर्व निवडणुकांमध्ये आपण आपल्या विचारची माणसं उभी करून त्या निवडणुका ताकदीने लढवायच्या।